संजय निरुपम शिवसेनेच्या संपर्कात आहेत। निरुपम उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। वर्षावरील बैठकीत शिंदेंचं नाव न घेता हे वक्तव्य करण्यात आलंय। तर मोठा काँग्रेस नेता आमदार संपर्कात आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। निरुपम यांना शिवसेनेत घेण्यासाठी एकमत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय संजय निरुपम काँग्रेसमध्ये नाराज होते। संजय निरुपम यांची हकालपट्टी झाली अशा प्रकारच्या बातम्या माध्यमात आल्या होत्या। त्यानंतर आता संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे, कारण बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता काँग्रेसचा एक मोठा नेता आमदार आपल्या संपर्कात आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि ते संजय निरुपम यांच्या प्रवेशाचे संकेत तर नाहीत ना, असाही सवाल आता निमित्ताने निर्माण होतोय। संजय निरुपम यांना शिवसेनेमध्ये घेण्यासाठी एकमत झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये काँग्रेसचा एक मोठा नेता आमदार आपल्या संपर्कात आहे अशा प्रकारचे संकेत दिले। त्यांनी विशेष म्हणजे संजय निरुपम यांना शिवसेनेमध्ये घेण्यासाठी शिवसेनेमध्ये सर्व पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळते। काय सांगशील याबद्दल सविस्तर, काय ताजी अपडेट आहे? कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 2 तास मुख्यमंत्र्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांच्या याचबरोबर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये महायुती म्हणून राज्यातील सर्व प्रमुख उमेदवारांचा प्रचार करण्याची सूचना केलेली आहे। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की काँग्रेसचे जे मुंबईतील नेते आहेत संजय निरुपम यांचा लवकरच शिंदेंच्या अर्थात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होईल असं नाव न घेता वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे एकूणच सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे। याचबरोबर अनेक काही राज्यातील काँग्रेसचे आमदार आहेत यांचाही पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती दिलेली आहे। यापूर्वी आपण पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे रामटेकचे जे काही उमेदवार आहेत, आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी घेऊन सध्या ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा राज्यात सर्वाधिक फटका हा काँग्रेस पक्षाला बसलेला आहे। ज्या दक्षिण मुंबईच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथलाही दावा काँग्रेसचा गेलेला आहे। त्यामुळे जे काही उमेदवार आहेत ते सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आगामी काळामध्ये कशा पद्धतीने आगामी काळात तू म्हणल्याप्रमाणे नेमक्या काय घडामोडी घडतात, शिवसेनेमध्ये नेमका कुठल्या बड्या नेत्याचा प्रवेश होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद अजय या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।